नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज तारीख 17 आणि हळदीचं बीट सुरू आहे बघा. लाईव्ह बीट सुरू आहे. डब्यामध्ये बाजारभाव वाढलेले आहेत, पण काय फिजिकलमध्ये माल विकत नाही जास्त. या गठ्ठ्याचा बाजारभाव पाहिला तर 13,300 रुपये चालला आहे. ही तुकडी टाईप काडी गेलेली आहे 12,600 मध्ये. हा मुकरा गठ्ठा गेलेला आहे 13,660 रुपयात. ही काडी गेलेली आहे 12,700 रुपये. 13,405 रुपये चांगल्या क्वालिटीची गाडी आहे, पण बाजारभाव कमी भेटलेला आहे. तर डब्याचा विचार केला तर बाजारभाव फार कमी चालले तर बाजार समितीमध्ये. तर शेतकरी बांधवांनी हळद विकण्यासाठी गडबड करू नये ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती. 13,855 रुपये. 13,855 रुपये या गाडीचा बाजारभाव बरोबर गेलेला आहे, चांगला बाजारभाव गेलेला आहे. 13,400 रुपये ही गाडी विकलेली आहे. गठ्ठा विकलेला आहे 12,850 रुपये. हा गठ्ठा विकलेला आहे 12,900 रुपये. 12,950 रुपये. 13,000 रुपये ही गाडी. 13,300 रुपये गठ्ठा. 13,000 रुपये. 12,800 रुपये गठ्ठा. 12,800 रुपये हा पण गठ्ठा. 13,000 रुपये गठ्ठा. 13,310 रुपये गाडी. 13,000 रुपये गठ्ठा. 13,005 रुपये गठ्ठा. 12,700 रुपये गठ्ठा. 13,300 रुपये गाडी. आणि हा गठ्ठा विकला 12,800 रुपये. तर शेतकऱ्याचा विचार केला तर डब्याच्या मनानुसार शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहेत बाजार समितीमध्ये. याचं एकमेव कारण म्हणजे हळदीची जी काय आवक आहे ती आवक वाढलेली आहे, त्यामुळं हळदीचे बाजारभाव कमी झालेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, हळद विकताना टप्प्याटप्प्यामध्ये विकावी ही नम्र विनंती. 12,940 रुपये हा गठ्ठा. 13,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,355 रुपये ही गाडी. 13,710 रुपये. आणि याच बिटाच्यामध्येच शेतकरी संघटनेचे काही शेतकरी संघटनेचे काही लोक आलेले आहेत. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की जे काही बाजारभाव कमी जात आहेत ते बाजारभाव कमी जाऊ नये, डब्याच्या हिशोबानं माल विकला पाहिजे. आणि खरोखरच शेतकऱ्याचा माल मी अगोदर पण सांगितलं की भाव कमी विकत आहे डब्याच्या हिशोबानं, तर तो व्हायला न पाहिजे. कारण विषय आहे याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी पण या गोष्टीचं थोडंफार हे करायला पाहिजे की माल एकदम विकू नये. 13,200 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,550 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,550. 13,100 रुपये हा गठ्ठा विकला आहे. 13,020 रुपये हा गठ्ठा विकला आहे. 12,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 12,805 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 13,575 रुपये ही गाडी विकलेली आहे. हा गठ्ठा 13,310 रुपये विकलेला आहे. 12,920 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. आणि ही गाडी विकलेली आहे 13,400 रुपये. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे जे बीट झालं त्या बीटामध्ये हळदीच्या शेतीमालाचे बाजारभाव जात आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. लाईव्ह बीट सुरू आहे. लाईव्ह बीट सुरू आहे. 12,001, 12,002, 5, 12,005, 405 टाका येते. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह ऑप्शन होत आहे. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.